गुड मॉर्निंग ऑल. आवाज येते माझा तुम्हाला? येस मॅम. स्क्रीन दिसते सगळ्यांना? नो मॅम. का ब्लॅकबोर्ड दिसत नाही सगळ्यांना? नो मॅम. मॅम फक्त थोडं रोटेट करा मॅम. काय करायचंय? हाफ दिसतोय फक्त ब्लॅकबोर्ड. तर बघा, लास्ट लेक्चरला काय बघितलेलं आपण? तुम्ही बुक आणले का? कोणतं बुक आहे? नाही, ऑथर कोणतं? वाघोले. नवीन आणले का लायब्ररी मधून? रेडॉक्स टायट्रेशन बद्दल काय आठवतंय? काय शिकलेलो आपण काल शनिवारच्या लेक्चरला? आठवतंय काय? हा, फ्रायडेला. कोण सांगेल थोडक्यात कन्सेप्ट काय आहे रेडॉक्स टायट्रेशनची? इकडचं कोण सांगेल ऑनलाईन? रेडॉक्स टायट्रेशन समजले, लक्षात आले सगळ्यांच्या? हॅलो, आवाज येत नाही का माझा? येते मॅम. येतोय मॅम. आवाज येतोय का म्हणलं सगळे हा म्हणतात. क्वेश्चन विचारलं कोण आन्सर देत नाही. तर बघा, ह्यामध्ये ही काय आहे, रेडॉक्स टायट्रेशन जी आहे ती क्वांटिटेटिव्ह मेथड आहे. ओके, आणि यामध्ये काय होतंय, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होते. ओके, इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? रेडॉक्स टायट्रेशन काय आहे, मेथड कोणते, क्वांटिटेटिव्ह आहे की क्वालिटेटिव्ह आहे, आणि त्याची डेफिनेशन तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये लिहायचे. आणि एक्झाम्पल आपण दिलेलं कंबशन, करोजन जे काय होतं ते रेडॉक्स टायट्रेशन मुळे. आणि कन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये काय लिहायचे तुम्हाला? ऑक्सिडेशनची डेफिनेशन आणि रिडक्शनची डेफिनेशन. व्हॉट इज ऑक्सिडेशन? ओके, गुड. आणि दोन कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेलं ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये कोणते होते? ओके, गुड. क्लासिकल मेथड मध्ये काय कन्सेप्ट काय आहे त्याची? क्लासिकल मॅम स्क्रीन रोटेट करा ना. काय करायचं मॅडम? मॅम स्क्रीन रोटेट करा. स्क्रीन काय रोटेट करा मॅम. हॉरिझॉन्टल दिसतंय. तर बघा, दोन मेथड आहेत, त्या दोन कन्सेप्ट आहेत, क्लासिकल कन्सेप्ट आणि इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. क्लासिकल कन्सेप्ट मध्ये काय लिहायचे? क्लासिकल कन्सेप्ट समजले सगळ्यांना? समजले? ओके, क्लासिकल कन्सेप्ट मध्ये काय लिहायचंय तुम्हाला? ऑक्सिडेशनची डेफिनेशन लिहायची. म्हणजे पॉइंट वाईज तुम्ही लक्षात घ्या, त्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला काय लिहायचंय. ऑक्सिडेशनचे तर डेफिनेशन लिहायचे तुम्हाला. ऑक्सिडेशन मध्ये काय लिहिणार तुम्ही? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ओके, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ती डेफिनेशन लिहायची. आणि त्याचे एक्झाम्पल्स, ऑक्सिजन कसा लॉस झाला
तुम्हाला एक्झाम्पल दाखवली होती इथं. टू mg plus O2 it gives 2 magnesium oxide. ओके, ही काय झालं, ऑक्सिजन ऍड झाला, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे, ती पण तुम्हाला लिहायची. इथे मी दिलेत हँड रिटन नोट्स मध्ये. आणि इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट मध्ये काय सांगितलेलं? मॅम हा बोला. ब्लॅक बोर्ड विजिबल नाहीये. इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट मध्ये काय लिहायचंय आपल्याला, काय सांगायचंय? मास्क काढा सगळेजण. म्हणजे मास्कच्या आतल्या आत हसताय का काय करताय मला समजत नाही. तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट मध्ये काय लिहिणार तुम्ही, काय सांगणार? समजली नाही का? तर बघा यामध्ये काय लिहायचं आपल्याला, ऑक्सिडेशन रिडक्शन होते हे तर लिहितो आपण रेडॉक्स टायट्रेशन मध्ये. रेडॉक्स टायट्रेशनची डेफिनेशन फर्स्ट लिहायचे. देन नेक्स्ट यामध्ये काय होते, जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात, व्हॅलेन्सी चेंज करतात. म्हणजे आता जर इथं 3+ असेल तर रिएक्टिंग प्रोडक्ट मध्ये काय होणार, +2. देन नेक्स्ट इथं ऍसिड बेस टायट्रेशन नुसार पण आपल्याला ऍसिड काय करतं, प्रोटॉन डोनेट करतं ना प्रोटॉन. ऍसिड ऍक्सेप्ट करतो. खरं का प्रोटॉन ऍक्सेप्ट आहे ऍसिड? इकडे कोण सांगेल ऍसिड काय करतो, प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो की डोनेट करतो? डोनेट. प्रोटॉन डोनेट करतो. आणि बेस काय करतो, प्रोटॉन ऍक्सेप्ट. तर यामध्ये हे लिहायचं. पहिल्यांदा तुम्ही लिहिणार इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. आता जर समजा तुम्हाला क्वेश्चन आला, राईट अ नोट ऑन रेडॉक्स टायट्रेशन, त्यामध्ये तुम्ही काय लिहिणार, पहिल्यांदा इंट्रोडक्शन, ऑक्सिडेशन रिडक्शनची कन्सेप्ट आता सांगते, तुम्ही लक्षात ठेवायचं. परत क्वेश्चन नाही विचारायचं. असाइनमेंट मध्ये जर क्वेश्चन टाकला तर हा क्वेश्चन कसा लिहायचा. आणि याच्या 2 कन्सेप्ट एक्सप्लेन करायचे तुम्ही, क्लासिकल कन्सेप्ट आणि इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉइंट बघितलेला आपण, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. डिफाइन ऑक्सिडायझिंग एजंट. कोण सांगेल ऑक्सिडायझिंग एजंट मीन्स व्हॉट? तर बघा ऑक्सिडायझिंग Itself undergoes reduction causes the oxidation of the another species. ओके. तर बघा ऑक्सिडायझिंग एजंटची डेफिनेशन काय आहे, इट इज डिफाइन्ड ॲज अ सबस्टन्सेस कंटेनिंग ॲटम और आयन विच ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन ड्युरिंग द रिएक्शन. यामध्ये काय करतो, रिएक्शन होताना इलेक्ट्रॉन काय ऍक्सेप्ट करतो अँड रिझल्ट आयदर डिक्रीज द पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी और इनक्रीज देअर निगेटिव्ह व्हॅलेन्सी. पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी काय करतो, डिक्रीज, आणि निगेटिव्ह व्हॅलेन्सी इनक्रीज करतो. इथं कन्फ्युज व्हायचं नाही पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी आणि निगेटिव्ह व्हॅलेन्सी मध्ये. त्याचे एक्झाम्पल काय आहेत, पोटॅशियम पर मॅग्नेट आणि K2Cr2O7. अँड रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन बघा, त्याच्या उलट लिहायची रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन. इट इज डिफाइन्ड ॲज द सबस्टन्सेस कंटेनिंग अन ॲटम और आयन दॅट लुजेस इलेक्ट्रॉन and result in either increase their positive valency or decrease their negative valency. Okay.
काय करतं डिक्रीज पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी आणि इन्क्रीज निगेटिव्ह व्हॅलेन्सी. ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट मध्ये काय आहे त्याच्या उलट करायचं. रिड्युसिंग एजंट मध्ये काय आहे इन्क्रीज पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी and decrease negative valence. रिड्युसिंग एजंट मध्ये काय करते इलेक्ट्रॉन लूज होते. तर बघा प्रिन्सिपल आपण बघितलेलं. प्रिन्सिपल कोण सांगेल रेडॉक्स टायट्रेशनचं काय बघितलेलं आपण? मॅम हा बोला. ब्लॅकबोर्ड अर्धा दिसतोय. दिसतोय का? अर्धा दिसतोय. जरा पाठीमागे ओढता का? दिसतंय का? लिहिलेलं दिसतंय का तुम्हाला? प्रिन्सिपल काय बघितलेलं रेडॉक्स टायट्रेशनचं? प्रिन्सिपल मध्ये काय बघितलेलं आपण? बोला काय बघितलेलं आपण प्रिन्सिपल मध्ये? समजली नाही का कन्सेप्ट तुम्हाला? आता रेडॉक्स टायट्रेशन बघतो म्हणजे त्यात दोन रिएक्शन आल्या, ऑक्सिडेशन रिडक्शन. सगळीकडे हेच लिहायचंय तुम्हाला, ऑक्सिडेशन रिडक्शन ची डेफिनेशन. ओके, रेडॉक्स टायट्रेशन ची डेफिनेशन, ऑक्सिडेशनची आता यामध्ये प्रिन्सिपल मध्ये लिहिताना तुम्ही कसं लिहिणार? रेडॉक्स टायट्रेशनची पहिल्यांदा डेफिनेशन लिहिणार, रेडॉक्स टायट्रेशन म्हणजे काय आहे ते. नंतर खाली काय लिहिणार? ऑक्सिडेशनची डेफिनेशन, परत रिडक्शनची डेफिनेशन आणि नंतर काय लिहायचं आपल्याला? जी काय ऍसिड बेस रिएक्शन आहे, ऍसिड बेस रिएक्शन, त्यामधला ऍसिड काय करतोय? प्रोटॉन डोनेट करतो आणि बेस काय करतो? प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो. हे लिहायचंय तुम्हाला. ओके, असं सांगितलं तर लिहिता येईल ना एक्झाम मध्ये तुम्हाला? का सेंटेन्स सांगायचे? तर आता यामध्ये कसं लिहिणार तुम्ही? व्हेन कम्पेअर्ड टू ऍसिड बेस रिएक्शन द कन्सेप्ट इज क्वाइट सिमिलरली दॅट द नंबर ऑफ प्रोटॉन लिबरेटेड बाय द ऍसिड ऑलवेज सम. आता बघा लिबरेट करतो ऍसिड म्हणजे काय करतो? प्रोटॉन देऊन टाकतो दुसऱ्याला रिएक्शन होताना. अँड सेम ऍज द नंबर ऑफ प्रोटॉन टेकन अप बाय द बेस, आणि बेस काय करतो? प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो. आता बघा आपण ऍप्लिकेशन बघितलेली रेडॉक्स टायट्रेशनची. ऍप्लिकेशन मध्ये काय बघितलेलं आपण? ओके गुड. त्यामध्ये काय बघितलेलं? ऍप्लिकेशन काय काय आहेत? इन फार्मास्युटिकल फील्ड, पब्लिक हेल्थ अँड एन्व्हायरमेंटल अनालिसिस, फूड इंडस्ट्री, डिफरंट इंडस्ट्रीज फॉर रिसर्च अँड इन केमिस्ट्री and electrochemistry in the theory practical through in school and colleges. म्हणजे आपण आता रेग्युलर प्रॅक्टिकल जेव्हा चालू होतील तेव्हा रेडॉक्स टायट्रेशनचे आपण बघणार आहे. टायट्रेशन आहे, प्रॅक्टिकल आहे त्याची. आणि ऍडव्हान्टेजेस काय बघितलेली? ओके, कोण उठून सांगेल? तुम्ही सांगा. ऍडव्हान्टेजेस काय आहेत रेडॉक्स टायट्रेशनचे? डिसएडव्हान्टेजेस काय बघितलेले तुम्ही सांगा. ऑनलाईन लेक्चर अटेंड केलं नाही का तुम्ही? ओके, तुम्ही सांगा डिसएडव्हान्टेजेस काय बघितलेले?
ओके गुड. तुम्ही सांगा टाइप्स ऑफ रेडॉक्स टायट्रेशन. टाइप्स कोणते कोणते होते? तर बघा आपण टाइप्स बघितलेले सिरिमेट्री, आयडिमेट्री, आयडोमेट्री, ब्रोमॅटोमेट्री, डायक्रोमीमेट्री अँड टायट्रेशन विथ पोटॅशियम आयोडेट. हे 6 टाइप्स आहेत. आता यामध्ये तुम्हाला जर क्वेश्चन आला 5 मार्कला, तुम्ही पहिल्यांदा काय करणार? एनलिस्ट करणार. हे पहिल्यांदा एनलिस्ट करायचे आणि मग खाली स्टार्ट करायचं. तर बघा सिरिमेट्रिक मध्ये काय बघितलेलं थोडंसं रिवाइज करूया. सिरिमेट्री मध्ये काय बघितलेलं? ऑक्सिडेशन रिडक्शन टायट्रेशन इन्व्हॉल्व द सिरिक सल्फेट इज ऑक्सिडायझिंग एजंट. यामध्ये काय करणार आहे आपण? सिरिक सल्फेट जो काय आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज करणार आहे. अँड सिरिक सल्फेट इज अ पॉवरफुल ऑक्सिडंट अँड कॅन बी युज्ड ओनली अ ऍसिडिक सोल्युशन. आता सिरिमेट्रिक सल्फेट आपण काय यूज करणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून? कारण हा स्ट्रॉंग ऑक्सिडंट आहे. आणि ह्यामध्ये काय करायचं आपल्याला? हा यूज कशामध्ये करायचा? फक्त ऍसिडिक सोल्युशन मध्ये यूज करायचं आपल्याला. इन न्यूट्रल सोल्युशन सेरिक हायड्रॉक्साइड और बेसिक साल्ट इज अ पार्टिसिपेट. म्हणजे काय साल्ट आहेत हायड्रॉक्साइड, सेरिक हायड्रॉक्साइड जे काही साल्ट आहेत ते यामध्ये प्रेसिपिटेट येतो त्यांचा. ओके. And seric salt has intense yellow color and point detection can be possible without any indicator hot solution. यामध्ये एंड पॉइंट जेव्हा डिटेक्ट होतो तेव्हा सोल्युशन मध्ये कोणता कलर येतोय? येलो कलर. आता बघा ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत? सेरिक साल्ट इज अ 0.1 नॉर्मल सोल्युशन डज नॉट डार्क ऑब्स्ट्रॅक्ट द विजन रीडिंग द मिनिस्कस ब्युरेट और व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. आता सेरिक साल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती करायचं तुम्हाला? 0.1 नॉर्मल. हे सोल्युशन बनवून कशामध्ये घ्यायचं आपल्याला? ब्युरेट मध्ये किंवा व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क मध्ये. इन ऍसिडिक सोल्युशन सेरिक साल्ट रिडक्शन टेक प्लेस ॲज. आता याचं रिडक्शन होते. रिएक्शन दाखवलेली तुम्हाला Ce+4 प्लस इलेक्ट्रॉन अँड इट गिव्स रिव्हर्सिबल रिएक्शन होते Ce+3. And equivalent weight is equal to the molecular weight. आपण फॅक्टर कॅल्क्युलेशन मध्ये बघितलं इक्विव्हॅलंट. ओके. मॉलिक्युलर वेट बघत होतो त्याचा आपण. And seric salt are the third बघा काय आहे? Seric salts are a versatile oxidizing agent and can be used almost all determination involving KMnO4, K2Cr2O7 and other oxidizing agent. यामध्ये काय करायचं आपल्याला? जे काय ऑक्सिडायझिंग एजंट आहेत वेगवेगळे, KMnO4 असेल, वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट काय करायचे आपल्याला? यूज करायचे. अँड सेरिक सल्फेट सोल्युशन आर अ व्हेरी स्टेबल फॉर अ लॉंग पिरियड. सेरिक सल्फेटचं जेव्हा आपण सोल्युशन बनवते कसं असणार आहे? लॉंग पिरियड साठी स्टेबल असणार आहे. आणि त्याच्यावर म्हणजे आता स्टेबल असणार आहे म्हणजे त्याच्यावर इफेक्ट होऊ द्यायचा नाही कशाचा? लाईटचा किंवा बाहेरच्या ऍटमॉस्फिअरचा. And detection of end point can be possible by a seric salt acting as its own indicator. Seric salt कसा ऍक्ट करतोय? जो स्वतः इंडिकेटर असल्यासारखा तो ऍक्ट करतोय. म्हणजे त्याचा प्रेसिपिटेट येतोय जेव्हा आपण टायट्रेशन करतोय तेव्हा. अँड बट इट ऍडिशन इन दिस व्हेरियस इंटरनल इंडिकेटर आर युज्ड फॉर अ डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट. आता व्हेरियस इंटरनल इंडिकेटर जे काय असतील ते काय करायचं आपल्याला? म्हणजे जे काय आपण सोल्युशन बनवले त्यासाठी कोणता इंडिकेटर परफेक्ट आहे तो आपल्याला इंडिकेटर यूज करायचा आणि त्यानुसार आपण काय करणार आहे? एंड पॉइंट डिटेक्ट करणार आहे. तर आता बघा आपल्याला प्रिपरेशन करायचे 0.1 मोलार सेरिक सल्फेटचं. आता बघा ही प्रोसिजर लिहिताना तुम्ही कसं लिहिणार? शॉर्ट मध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घेऊ शकता तुम्ही. .1 मोलार आपल्याला सेरिक सल्फेट बनवायचं. आता बघा इथं मॉलिक्युलर वेट किती आहे सेरिक सल्फेट
सल्फेटचं 333.25 त्याचं काय आहे मॉलिक्युलर वेट आहे. आता 0.1 मोलर आपल्याला सोल्युशन याचं बनवायचं तर मग आपण यातलं किती घेणार आता बघा 35 to 36 ग्रॅम आपण काय घेणार सेरिक प्युअर सेरिक सल्फेट. आपण काय घेतलं प्युअर सेरिक सल्फेट घेतलं 35 to 36 ग्रॅम आणि नंतर काय करायचं याचं ऍड 56 ml इथे ऍडिशन करायचंय ऍड काय करायचंय 56 ml 1:1 सल्फ्युरिक ऍसिड. हे काय करायचंय तुम्ही रिएक्शन आधी ऑनलाईन आपण शिकलो प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशन असं लिहून घेतलेत ना एरो करून की तसंच वाचताय तुम्ही असं बघा तुम्ही वाचून ना असं एरो वाईज लिहून घ्या म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येते प्रोसिजर कशी कशी. तर काय करायचं आपल्याला मॉलिक्युलर वेट किती यायचं सेरिक सल्फेटचं 333.25 आणि वेट आता हे सोल्युशन बनवताना आपल्याला 0.1 मोलार सोल्युशन बनवताना आपल्याला किती घ्यायचंय 35 to 36 ग्रॅम ऑफ सेरिक सल्फेट आणि नंतर काय करायचं त्यामध्ये ऍड करायचं 56 ml 1:1 सल्फ्युरिक ऍसिड. ओके आणि ह्याला काय करायचंय जेंटल हीट करायचंय हिटिंग करायचंय सोल्युशन. हे काय झालं आपलं 0.1 मोलार सेरिक सल्फेट. लक्षात आलं सगळ्यांच्या कसं प्रिपरेशन करायचंय. नेक्स्ट बघा प्रिपरेशन ऑफ सेरिक अमोनियम सल्फेट 0.1 मोलार. नेक्स्ट काय बनवायचं आपल्याला सेरिक अमोनियम सोल्युशन बनवायचं. अक्षर समजते का ब्लॅकबोर्डवर सेरिक अमोनियम सल्फेट आपल्याला 0.1 मोलार सोल्युशन बनवायचं ते कसं बनवायचं बघा 65 ग्रॅम काय करायचं आपल्याला सेरिक अमोनियम सल्फेट घ्यायचं. नेक्स्ट काय घ्यायचं अजून 30 ml सल्फ्युरिक ऍसिड 30 ml सल्फ्युरिक H2SO4 घ्यायचं. किती मध्ये घ्यायचं आपल्याला 500 ml 65 ग्रॅम सेरिक अमोनियम सल्फेट घ्यायचं आणि ते काय करायचं आपल्याला त्यामध्ये ऍड काय करायचंय 30 ml H2SO4 आणि 500 ml वॉटर. ओके म्हणजे ह्याला कोनिकल फ्लास्क आपल्याला घेतानाच मोठा घ्यावा लागेल 500 ml. मग नंतर ह्याला काय करायचंय कूल आणि फिल्टर करायचं म्हणजे H2SO4 हे ऍसिडिक सोल्युशन आहे स्ट्रॉंग ऍसिड आहे मग ते काय होणार आपण जर डायरेक्ट घेतलं तर थोडं का होईना सोल्युशन हॉट होणार. ओके त्याला कूल करायचं आपल्याला कूल फिल्टर आणि यामध्ये काय होणार टर्बिडिटी येणार टर्बिडिटी नंतर काय करायचंय जेव्हा हे सोल्युशन आपण बनवू आता तुम्हाला असं सांगू नाही समजलं जेव्हा तुम्ही कराल आता यामध्ये आपण घेतलं 65 ग्रॅम सेरिक अमोनियम सल्फेट घेतलं 30 ml H2SO4 घेतलं कोनिकल फ्लास्क मध्ये आणि 500 ml वॉटर घेतलं. नंतर काय करायचंय ते कूल करायचंय फिल्टर करायचं फिल्टर काय करायचंय तर टर्बिडिटी येणार आहे त्यामध्ये
टर्बिडिटी आल्यामुळे काय करायचंय, म्हणजे थोडक्यात ते सोल्युशन काय होणार आहे, गढूळ होणार आहे. ओके, म्हणून त्याला आपण काय करायचंय, फिल्टर करायचं अँड डायल्यूट इट 1000 ml विथ वॉटर. आणि काय करायचंय, त्यामध्ये 1000 ml वॉटर मध्ये हे सगळं सोल्युशन काय करायचं, डायल्यूट करून घ्यायचंय. म्हणजे डायल्यूट झालं म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, कमी होणार कॉन्सन्ट्रेशन. आणि आता हे सोल्युशन बनवलं आपण कोनिकल फ्लास्क मध्ये हे सोल्युशन घेतलं, तर याचं स्टँडर्डायझेशन कशासोबत करायचं आपल्याला, आर्सेनिक ट्रायऑक्साइड सोबत याचं टायट्रेशन करायचंय. आता बघा आर्सेनिक ट्रायऑक्साइड सोबत त्याचं लिहून घ्यायचं सगळ्यांनी. आर्सेनिक ट्रायऑक्साइड सोबत आता टायट्रेशन करायचं म्हणजे आर्सेनिक ट्रायऑक्साइडचं आपल्याला सोल्युशन बनवावं लागेल. तर बघा आर्सेनिक ट्रायऑक्साइडचं सोल्युशन आपल्याला कसं बनवायचं. आर्सेनिक ट्रायऑक्साइड किती घ्यायचं, 0.2 ग्रॅम. आर्सेनिक ट्रायऑक्साइड घ्यायचं अँड प्रिव्हियस. आता हे हा ड्रग घेताना काय करायचं आपल्याला, ड्राय करून कंपाऊंड घ्यायचं. ओके, अँड ट्रान्सफर टू, आणि ह्या कशामध्ये ट्रान्सफर करायचं, 500 ml कोनिकल फ्लास्क. म्हणजे आपल्याला 500 ml चा कोनिकल फ्लास्क लागेल, कोनिकल फ्लास्क. अँड वॉश विथ, हे आपण बनवलं त्याच्यामध्ये वॉश किती करायचंय, 25, म्हणजे आपल्याला 25 ml NaOH घ्यायचं. NaOH चं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, 8% वेट बाय व्हॉल्यूम. ह्या कॉन्सन्ट्रेशनचा आपल्याला सोडियम हायड्रॉक्साइड घ्यायचं. आता हे सोल्युशन कसं बनवणार तुम्ही, 8% वेट बाय व्हॉल्यूम NaOH चं सोल्युशन कसं बनवणार तुम्ही, किती घेणार, किती ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साइड घेणार, सांगितले की ऑनलाईनला. प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशन घेत नाही का तुम्ही, शिकलाय ना. कसं करणार तुम्ही, 8% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन कसं बनवणार NaOH चं, कसं बनवणार. किती किती ग्रॅम घेणार, किती ग्रॅम किती ml मध्ये घेणार आपण, येस 8 ग्रॅम काय करायचं आपल्याला, 100 ml मध्ये घेऊन एवढं कॉन्सन्ट्रेशन बनवायचं सोडियम हायड्रॉक्साइड. ओके, आणि हे सोल्युशन बनवलेलं ते किती घ्यायचं, 25 ml. 25 ml काय करायचं आपल्याला, हे वॉश करायचं अँड डिझॉल्व ऍट 100 ml वॉटर. नंतर काय करायचं आपल्याला, 100 ml वॉटर मध्ये हे सगळं बनवलेलं काय करायचं, डिझॉल्व करायचं. ओके, आता हे सोल्युशन बनवून एवढं सोल्युशन बनवलं आपण. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, ऍड 30 ml. 30 ml काय करायचंय, सल्फ्युरिक ऍसिड घ्यायचं आपल्याला. नेक्स्ट काय करायचंय, 30 ml सल्फ्युरिक ऍसिड घ्यायचं. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, 0.15 ml ऑस्मिक ऍसिड सोल्युशन अँड 0.1 ml फेरॉइन सोल्युशन. ओके, लक्षात येते का तुमचं, काय करायचं आपल्याला, आर्सेनिक ट्रायऑक्साइड घ्यायचं 0.2 ग्रॅम 500 ml कोनिकल फ्लास्क मध्ये. त्यामध्ये नंतर काय करायचंय, जे काही NaOH चं आपण कॉन्सन्ट्रेशन बनवलंय 8% वेट बाय व्हॉल्यूम, हे कॉन्सन्ट्रेशन कसं बनवलंय, 8 ग्रॅम इन 100 ml. म्हणजे 8 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साइड 100 ml मध्ये घ्यायचं आपल्याला. ओके, आणि हे कॉन्सन्ट्रेशन आपण कसं बनवतोय ते लिहून घ्या, नंतर पण तुम्हाला उपयोगाला येते. 25 ml सोबत काय त्यानं काय करायचं आपल्याला, ते वॉश करून घ्यायचंय. देन नेक्स्ट 100 ml वॉटर मध्ये ते डिझॉल्व करायचंय
आणि नेक्स्ट 30 ml सल्फ्युरिक ऍसिड 0.15 ml ऑस्मिक ऍसिड सोल्युशन, त्याच्या समोरच लिहून घ्या. 0.15 ml ऑस्मिक ऍसिड सोल्युशन and 0.1 ml ferrine solution. 0.1 ml ferrine solution and titrate with seric ammonium sulfate. Seric ammonium sulfate सोबत काय करायचं आपल्याला, टायट्रेट करायचं. आता हे एवढं सोल्युशन आपण बनवले ते कशात घेणार आपण, कोनिकल फ्लास्क मध्ये घेणार की ब्युरेट मध्ये घेणार? मॅम रिपीट करता का? ओके, कोणाला समजलं नाही? कोणाला समजलं नाही? ओके, तर बघा ह्यामध्ये काय करायचंय, हे आपण काय बघतोय, सेरिक अमोनियम सल्फेट आपल्याला किती प्रिपेअर करायचंय, 0.1 मोलार. तर आपण काय करणार, 65 ग्रॅम ऑफ सेरिक अमोनियम सल्फेट अँड जेंटल हीट करून घेणार त्याला. देन त्यामध्ये ऍड किती करणार, 30 ml सल्फ्युरिक ऍसिड. 30 ml सल्फ्युरिक ऍसिड कूल करायचंय, फिल्टर करून घ्यायचंय. फिल्टर काय करायचंय, कारण टर्बिडिटी येणार आहे त्यामध्ये, त्यामुळे त्याला आपण फिल्टर करून घ्यायचं. आणि स्टँडर्डायझेशन कशासोबत करायचंय, आर्सेनिक ट्रायऑक्साइड सोबत. आता त्याच्यासोबत स्टँडर्डायझेशन आपण सेरिक अमोनियम सल्फेटचं सोल्युशन जे काय आहे ते कशात घेणार, ब्युरेट मध्ये घेणार की कोनिकल फ्लास्क मध्ये घेणार? कोनिकल फ्लास्क मध्ये घेणार का ब्युरेट मध्ये घेणार? ब्युरेट मध्ये कोणतं सोल्युशन घ्यायचं तुम्हाला सांगितलं, ज्याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे ते काय करायचं आपल्याला, ब्युरेट मध्ये घेणार आपण सेरिक अमोनियम सल्फेट. आता कोनिकल फ्लास्क मध्ये आपण आर्सेनिक ट्रायऑक्साइड ज्याच्यासोबत स्टँडर्डायझेशन करणार आहे. म्हणजे आता बघा, स्टँडर्डाइज सोल्युशन म्हणलं आपण ते सोल्युशन कशात घेणार, कोनिकल फ्लास्क मध्ये. ओके, ब्युरेट मध्ये आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, आपण सोल्युशनचं बनवले ते आपण ब्युरेट मध्ये घेणार. कायम लक्षात ठेवा, आता कॉन्सन्ट्रेशन माहित आहे म्हणलं आपण ते ब्युरेट मध्ये घेणार, आणि ज्याचं कॉन्सन्ट्रेशन माहित नाहीये ते आपण कोनिकल फ्लास्क मध्ये घेणार. तर आर्सेनिक ट्रायऑक्साइडचं सोल्युशन आपल्याला कसं बनवायचंय, 0.2 ग्रॅम ऑफ arsenic trioxide previously dried at 105 degree centigrade 1 hour transferred into 500 ml conical flask मध्ये घ्यायचंय. Then wash 25 ml and 8% weight by volume solution. ह्या NaOH जे काय आपण कॉन्सन्ट्रेशन बनवले त्यानं काय करायचं आपल्याला, वॉश करून घ्यायचं and dilute with 100 ml water. 100 ml वॉटरला डायल्यूट करायचंय. Add 30 ml dilute sulfuric acid, 0.15 ml of. आता बघा ह्यामध्ये काय काय ऍड करायचं, ऍड 30 ml dilute sulfuric acid, 0.15 ml osmic acid solution and 0.1 ml ferrine solution and titrate with seric ammonium sulfate. ओके, लक्षात आले सगळ्यांच्या? तुम्ही एक असा चार्ट बनवा, जे काय आपल्याला खूप सारे प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन आहे, इंडिकेटर कोणता यूज केलाय, त्यासाठी सोल्युशन कसं बनवायचंय, स्टँडर्डायझेशन कोणासोबत करायचंय, ब्युरेट मध्ये काय असणार आहे. ओके, चार्ट करून मला तुम्ही दाखवणार का? ओके, आणि बघा जेव्हा आपण हे टायट्रेशन करू याच्यासोबत, तर कोणता कलर व्हिजिबल होणार आहे यामध्ये, पिंक कलर टू व्हेरी पेल ब्ल्यू कलर. पिंक कलरचा कन्वर्जन होणार आहे पेल ब्ल्यू कलर मध्ये. ओके, बघा हाच आपली एकच मेथड झाली. आता याचं फॅक्टर कॅल्क्युलेशन कसं केलंय बघा. झिरो 0.1 मोलार आपण सोल्युशन बनवले, 0.1 मोलार सेरिक अमोनियम सल्फेट. ते इक्विव्हॅलेंट कशासोबत असणार, जे काय आर्सेनिक ट्रायऑक्साइडचं मॉलिक्युलर वेट आहे त्याच्यासोबत ते काय असणार,
इक्विव्हॅलंट असणार 0.004946 ग्रॅम. आर्सेनिक ट्रायऑक्साइड त्याच्यासोबत काय असणार ते इक्विव्हॅलंट असणार. लक्षात आलं आजचं सिरिमेट्रिक टायट्रेशन. सिरिमेट्रिक मेथड समजली का? नेक्स्ट लेक्चरला आपण आयडीमेट्री घेऊया. हॅलो मॅम. हा बोला. 8% वेट बाय व्हॉल्यूम NaOH एकदा एक्सप्लेन करता? काय कॉन्सन्ट्रेशन कसं बनवायचं ते एक्सप्लेन करायचंय का? हो मॅम. तर बघा 8% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन NaOH तुम्ही कसं बनवणार? 8 ग्रॅम इंटू 100 ml. 8 ग्रॅम इंटू 100 ml. जे काही पर्सेंटेजच्या अलीकडे जो काही अंक दिलाय तुम्हाला नंबर तेवढे ग्रॅम घ्यायचे. ओके. आता बघा इथं सांगितलं आपल्याला 8% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन बनवा. आता बघा इथं NaOH सांगू किंवा NaOH सांगू. तुम्हाला काय करायचं आहे 8 ग्रॅम NaCl in 100 ml. व्हॉल्यूम किती करायचं आपल्याला 100 ml. 100 ml सोल्युशन मध्ये हे डिझॉल्व करायचं. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं 8% वेट बाय व्हॉल्यूम. ओके लक्षात आलं? येस मॅम. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण आयडीमेट्रिक बघूया. आयडीमेट्रिक मेथड. रेडॉक्स टायट्रेशनचं प्रिन्सिपल ऍडव्हांटेजेस लक्षात आले. डिसएडव्हांटेजेस. रोल नंबर 1 प्रेझेंट द्या. रोल नंबर 1. Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, प्रेझेंट मॅम. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, 8. 8 आहे का? 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, 12, Present, ma'am. 13, Present, ma'am. 14, Present. 15, Present, ma'am. 16, Present, ma'am. 17, Present, ma'am. 18, Present, ma'am. 19, Present, ma'am. 20, Present, ma'am. 21, 21, 22, 23, 23, 24, 25, 26, Present, ma'am. 27, Present, ma'am. 28, Present, ma'am. 29, Present. 30, Present, ma'am. 31, 31, 32, Present, teacher. 33, 33, 34, Present, ma'am. 35, Present, ma'am. 36, 36, 37, Present, ma'am. 38, Present. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 44, 44, 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, प्रेझेंट मॅम. 51, Present, ma'am. 52, 53, 54, 55, 56, 56, 57, Present, ma'am. 58,
59, Present, ma'am. 60, 61, 61, 62, 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, 69, Present. Hello, ma'am. हा, बोला. Ma'am, roll number 1 present आहे. ओके. Ma'am, next lecture कुठला आहे? नेक्स्ट लेक्चर PIC होईल तुमचं. बंद करा. व्हिडिओ बंद करा. लीव करा मीटिंग.